पूर्वदक्षतेचा फायदा झाला आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या पाठपुराव्यानंतर रामवाडी श्री संत गजानन महाराज नवीन पालखी मार्ग सुरक्षित झाला। शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूर शहरातील मार्ग यंदा रेल्वे पुलाच्या कामामुळे बदलण्यात आला आहे। अण्णाभाऊ साठे चौक अर्थात भैया चौक येथील रेल्वे ब्रिजचं काम सुरू असल्यानं पालखीचा मार्ग मोदी पोलीस चौकी, रामवाडी, मर्याई चौक असा निश्चित करण्यात आला। या नव्या मार्गावर रामवाडी रेल्वे अंडरब्रिज हा सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी वेळेआधीच महापालिका आणि संबंधित प्रशासनाला निवेदन देत गंभीर इशारा दिला होता। पावसाळ्यात या अंडरब्रिजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, त्यामुळे वारकऱ्यांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागू शकतो, अशी बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याची मागणीही केली होती। या निवेदनाची तात्काळ दखल घेत रेल्वे आणि सोलापूर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालं। रामवाडी बोगद्याची तातडीनं पाहणी करण्यात आली। बोगद्याला पडलेल्या भेगांची डागडुजी सुरू करण्यात आली। परिसरात झाडे झुडपे आणि अडथळे हटवण्यात आले। पावसाचं पाणी साचू नये म्हणून चर खोदून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात आली। तसंच आवश्यक त्या इतर उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या। बोगद्यातील विद्युत दिवे बंद होते, ते बसवण्याचंही काम सुरू करण्यात आलं। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी वेळेवर घेतलेल्या पूर्वदक्षतेमुळं आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचा नवीन मार्ग अधिक सुरक्षित आणि सुसज्ज झाला आहे। त्यामुळं हजारो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुकर होणार असून प्रशासनाच्या तत्परतेचंही सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे।